नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा गणित विषय अभ्यासत आहोत. इयत्ता 4थी व 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या तसेच इयत्ता 4थीच्या ATS परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील. आज आपण परिमेय संख्या व त्यावरील क्रिया यांच्यावर आधारित स्वाध्याय 3.2 अभ्यासत आहोत. प्रश्न पहिला बघा. कंसामध्ये 1/2 अधिक 2/3 अधिक 3/4 वजा 23/12 बरोबर किती? आता सुरुवातीला आपण कंस सोडून घेऊयात. याच्यामध्ये बघा कंस काय, 1/2 अधिक 2/3 अधिक 3/4 वजा 23/12. यांचा छेद समान नाही, आपण छेद समान करून घेऊया. आता ह्या तिघांच्या पाड्यामधली संख्या कुठली आहे की जी तिघांच्या पाड्यामध्ये आहे. 12 संख्या काय, तिघांच्या 12 2च्या पाड्यात आहे, 3च्या पाड्यात आहे, 4च्या पाड्यात आहे. आता बघा खाली 12 येण्यासाठी 2ला कितीने गुणावे लागेल म्हणजे 12 येईल? बेसख 12 म्हणजे 6ने गुणावं लागेल. मग खाली ज्या संख्येने गुणले त्या संख्येला वर अंशालाही गुणायचं, 6च येते. अधिक आता 2/3. आता खाली 12 येण्यासाठी 3ला कुठल्या संख्येने गुणावे लागेल? 3 चोक 12 म्हणजे 4ने गुणावे लागेल. छेदला ज्या संख्येने गुणले त्या संख्येला वर अंशालाही गुणायचं म्हणजे 4नेच गुणायचं. अधिक 3/4ला खाली 12 येण्यासाठी 4ला 3ने गुणावं लागेल. 3 चोक 12 म्हणजे वरती पण 3नेच गुणायचं. आता बघा वजा 23/12. आता बघा खाली किती, 6 2 12, 6 1 6 अधिक 4 2 8, 3 चोक 12 अधिक 3 त्रिक 9, 4 त्रिक 12. आता कंस सोडवायला आपल्याला सोपं जाईल. खाली छेद समान आहे त्यामुळे खाली फक्त 12 लिहायचं. आता फक्त अंशाची बेरीज करून घ्यायची. 6 अधिक 8 अधिक 9 वजा 23/12. 9 आणि 7 9 आणि 8 17, 17 आणि 6 23, 23/12 येते. वजा 23/12. 23/12मधून 23/12 गेले किती राहिले? 0 राहिले. म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. तर प्रश्न दुसरा बघा. कंसामध्ये वजा 51/85 अधिक वजा 102/85 कंस पूर्ण भागिले 25 वजा 125. आता सुरुवातीला आपण कंस सोडून घेऊयात. कंसात खाली छेद समान आहे त्यामुळं खाली छेद समान लिहू, 85 लिहू. आता पुढे बघा वरती काय, वजा 51. इथं अधिक चिन्ह आहे, इथं वजा चिन्ह आहे त्यामुळे कंसाच्या बाहेर येताना हे वजा चिन्ह काय होतं, अधिक चिन्ह जाताना वजाच राहतं. म्हणजे वजा 102 भागिले कंसामध्ये 25 वजा 125. आता बघा 102 आणि 51 वजा वजा चिन्ह आहे त्यांची काय करायची, बेरीज करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं म्हणजे 102चं चिन्ह द्यायचं. 3 5 आणि 1 1 153 वजा 153/85 आलं. आता इथं भागिले म्हणजे काय करायचं, उलटून गुणिले करायचं. उलटून गुणिले म्हणजे वजा 125 वरती जाणार आणि खाली किती येणार, 25 येणार. आता गुणाकारामध्ये उभा पण असं गुणाकाराचं मध्ये चिन्ह असेल तर असं आपण गुणाकार करू शकतो, भागाकार करू शकतो, असाही तिरकाही भागाकार करू शकतो. 25 1 25, 25 5 600 म्हणजे वजा 5, 5 1 5, 5 1 5, 5 7 35 म्हणजे 17 राहिलं. आता बघा 17 1 17, 17 9 53 असे. आता वजा 9 गुणुले वजा 1 राहिलं. वजा वजा गुणाकारामध्ये वजा वजा चिन्ह जाते, फक्त अधिकचं चिन्ह येते म्हणजे 9 1 9 म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा बरोबर आहे. आता प्रश्न तिसरा बघा. कंसामध्ये 4/7 अधिक वजा 11/7 कंस पूर्ण गुणिले वजा 7 बरोबर किती?
आता बघा खाली छेद समान आहे त्यामुळे छेद आहे तसा लिहायचा 7. वरती 4, इथं अधिकचं चिन्ह आहे, इथं वजाचं चिन्ह आहे. कंसाच्या बाहेर येताना काय होतं? वजाचं चिन्ह होतं. म्हणजे वजा 11 गुणिले वजा 7. आता 11 मोठ्या संख्येतून लहान संख्या घालवायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. म्हणजे 11मधून 4 गेले किती राहिले? 7 राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 11चं चिन्ह वजा द्यायचं. खाली छेद 7 गुणिले वजा 7. आता 7 एके 7, 7 एके 7, वजा 7 गुणिले वजा 1 म्हणजे किती राहिले? हे वजा चिन्ह जातं, 7 एके 7 फक्त राहतं. म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. आता प्रश्न 4 बघा. 40/13 या परिमेय संख्येमागील पूर्णांक संख्या येण्यासाठी तिच्यातून पुढीलपैकी कोणती संख्या कमी करावी? आता 40/13 हा अपूर्णांक आहे. याच्यामध्ये आपण ह्याचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करू. तर 40/13चे 40 भागिले 13, 13 एके 13, 13 2 26, 13 39. बाकी येते 1 म्हणजे पूर्णांकयुक्त. पूर्णांक कुठला आला? हा भागाकार येतो. 3 पूर्णांक खाली बाकी किती उरली? 1 म्हणजे 1 छेद किती आहे? 13. म्हणजे 40/13 म्हणजेच किती? पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये 3 पूर्णांक 1/13. आपल्याला काय विचारलं आहे? याच्यामधून कुठली संख्या करावी? म्हणजे आपल्याला मागील पूर्णांक संख्या कुठली आहे? 3 आहे. हे 3 मिळवण्यासाठी कुठली फक्त 3 घ्यायचं आहे आपल्याला. हा अपूर्णांक कमी करायचा आहे. म्हणजे आपल्याला फक्त पूर्णांकयुक्त संख्या मिळेल. म्हणजेच कुठली संख्या कमी करावी लागेल? 1/13. हा पूर्णांक मिळवण्यासाठी या संख्येतून कुठली संख्या वजा करावी लागेल? 1/13 वजा करावी लागेल. म्हणजेच आपल्याला फक्त पूर्णांक मिळेल. त्यामुळे पर्याय क्रमांक कुठला? दुसरा बरोबर आहे, 1/13. प्रश्न 5 बघा. 0/3 वजा 7/4 वजा 5/3 वजा 3/5 यापैकी सर्वात लहान परिमेय संख्या कोणती? आता परिमेय संख्येमध्ये संख्या रेषेवर बघा. संख्या रेषेकडच्या इकडच्या ज्या उजवीकडील संख्या आहेत त्या मोठ्या होत जातात आणि डावीकडील संख्या काय करत होत जातात? वजा 1 वजा 2 वजा 3 ही संख्या लहान होत जातात. आता ही धनसंख्या आहे म्हणजे उजवीकडील संख्या ही काय? मोठी संख्या आहे. 0/3 मोठी आहे. आता ही इथं पण वजा चिन्ह आहे. वजा 3 वजा 5 म्हणजे वजा चिन्ह जाऊन किती काय राहतं? 3/5. ही पण धनसंख्या आहे. त्यामुळं संख्या रेषेच्या उजवीकडील संख्या त्यामुळे ही पण मोठी आहे. आता या दोघांमध्ये बघूयात. वजा 7/4 वजा 5/3 यांचा तिरकस गुणाकार करायचा. 7 21 म्हणजे वजा 21 आणि 5 20 म्हणजे वजा 20. या दोघांपैकी बघायचं. आता ही वजा 21 ही संख्या रेषेच्या कुठे? डावीकडे. वजा 21पेक्षा वजा 20 हे संख्या रेषेत काय होतं? उजवीकडे येतं. त्यामुळे ही संख्या काय लहान आहे आणि वजा 20 ही संख्या काय मोठी आहे. म्हणजेच वजा 5/3 हे मोठं आहे वजा 7/4 पेक्षा. म्हणजे आपल्याला सर्वात लहान संख्या विचारली. म्हणजे लहान संख्या कुठली येईल? वजा 7/4. वजा 7/4 म्हणजे पर्याय क्रमांक चौथा. प्रश्न 6 बघा. 3/4 वजा 6/8 9/11 या परिमेय संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास पुढीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? चढत्या क्रमाने लिहायचं म्हणजे काय करायचं? सुरुवातीला लहान, त्यापेक्षा मोठी असं लिहित जायचं. आता सर्वात लहान ही वजा चिन्ह आहे, ऋण संख्या आहे म्हणजे संख्या रेषेच्या डावीकडचं आहे म्हणजे हे सर्वात लहान येईल. वजा 6/8. आता या दोघांपैकी याच्यापेक्षा मोठी कुठली आहे बघूयात आपण. 3/4 आणि 9/11 मध्ये बघा. 11 33 आणि 9 36 म्हणजे ही संख्या 36 हे मोठं आहे 33पेक्षा. म्हणजेच 9/11 हे मोठं आहे 3/4 पेक्षा. म्हणजे मध्ये कुठले 3/4 येईल, त्यापेक्षा मोठे 9/11 असा चढता क्रम येईल. पर्याय क्रमांक तिसरा बरोबर आहे. आता प्रश्न 7 बघा. 22/3 या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा अपूर्णांक येण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणती संख्या मिळवावी? आता हे 22/3 आहे.
याचे उत्तर आपण 2 प्रकारे काढू शकतो बघा. तर पहिला प्रकार याचं अपूर्णांक आहे. हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करण्यासाठी काय करावं लागेल? 22 भागिले 3, 3 7 21, बाकी आली 1 म्हणजे 7.1, बाकी किती 1 म्हणजे अंशस्थानी 1 येणार. छेद आहे तसं 3, 7.1/3 असं उत्तर येईल. म्हणजे याच्यामधला पूर्णांक कुठला आहे? 7, आणि हा 1/3 काय आहे? अपूर्णांक. म्हणजे त्याच्या पुढचा लगतचा मोठा विचारले, म्हणजे आपल्याला लगतचा मोठा अपूर्णांक काढायचा म्हणजे काय करायचं आहे? 8 करायचं आहे. म्हणजे त्याच्या 7मध्ये 1 मिसळल्यावर 8 येते. आता या अपूर्णांकामध्ये 1/3 मध्ये किती मिसळल्यावर 1 येते? आपल्याला 1 अधिक करायचं म्हणजे 8 येणार आहे. 1 येण्यासाठी 3 आहे, म्हणजे अंशस्थानी आणि छेदस्थानी 3 पाहिजे म्हणजे 1 येते. 3 1 3 3 1 म्हणजे 1 येते. म्हणजे इथं कुठल्या संख्या मिळवावी लागेल? 2/3 मिळवावी लागेल. म्हणजे काय होईल? खाली छेद समान आहे म्हणून 3 आणि 2 आणि 1 3, 3/3 येईल. म्हणजे कुठला पूर्णांक मिळवायला आपल्याला कुठली संख्या मिळवावी लागेल? 2/3 मिळवावी लागेल. म्हणजे पर्याय क्रमांक पहिला योग्य आहे. किंवा बघा आता 22/3. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं? भागाकार किती, पूर्णांक किती आला आहे? 7. लगतचा पुढचा कुठला पूर्णांक आहे? 8 आहे. 8 येण्यासाठी कुठली संख्या मिळवावी लागेल? ती संख्या समजा x मानू. आता बघा ही 22/3 इकडं काय आहे? अधिक आहे, तिकडे गेल्यावर काय होईल? वजा होईल. म्हणजे 8 या बरोबर चिन्हाच्या इकडे घालवल्यावर काय होईल? वजा 22/3. आता अंश समान करण्यासाठी काय करावं लागेल? इथं खाली 3 भागावं लागेल, वरती 3 भागावं लागेल. म्हणजे किती? याचा काही नसतं म्हणजे खाली 1 असतं. आता इथं खाली 3 8 21 वजा 21/22 8 7 24. आता बघा खाली 3/24 वजा 22 म्हणजेच किती? 24मधून 22 गेले, 2 राहिले. 2/3. पर्याय क्रमांक पहिलाच योग्य आहे. तुम्हाला जे सोपे वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करा. आता 3/6 वजा 4/9 11/5 9/3 या संख्यांपैकी कोणती संख्या पूर्णांक आहे? पूर्णांक येण्यासाठी काय करावं लागेल? पूर्ण भाग जायला पाहिजे त्यांचा, अपूर्णांकात उत्तर न यायला पाहिजे. आता पहिला 1/3 म्हणजे 3/6 3 1 3 3 2 6 पूर्ण भाग जातो का? नाही. बे पंचेचाळीस पॉईंटमध्ये उत्तर येतं. म्हणजे हा पहिला पण नाही. इथं वजा चिन्ह जातं. 4/9 याला पण पूर्ण भाग जातो का? नाही. त्यामुळे हा पण पूर्णांक नाही. 11/5 वजा 5 याला पण 11 5च्या पाड्यात आहे का? नाही. त्यामुळे हा पण पूर्णांक नाही. आता वजा 9/3 3 1 3 3 3 9 म्हणजे वजा 3 हे पूर्णांक संख्या आहे. पूर्णांक संख्या म्हणजे कोणत्या? 0 धनसंख्याचा समूह आणि ऋणसंख्याचा समूह. 1 2 3 4 आणि इकडं वजा 1 वजा 2 वजा 3 हे ऋणसंख्याचा समूह, धनसंख्याचा समूह आणि 0 म्हणजे पूर्णांक संख्या आहे. इथं वजा 3 आहे म्हणजे ही पूर्णांक संख्या आहे. कुठली? 9/3. 9/3 म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. आता प्रश्न 9 बघा. 7/-9 वजा 11/3 वजा 4/-13 वजा 2/5 या संख्यांमधील धनपरिमेय संख्या कोणती? आता हे ऋणसंख्या, अंश छेदाला वजाचं चिन्ह. एकतर काय पाहिजे? अंश आणि छेदाला अधिकाधिकचं चिन्ह पाहिजे, किंवा अंश आणि छेदाला वजाचं चिन्ह पाहिजे. इथं 1 वजा 1 अधिक असेल तर ते ऋण असते. आता वजा 11/3 ही ऋण झाली. आता इथं वजा 4/13 हे वजा चिन्ह जातं, काय राहतं? 4/13 येतं. म्हणजे ही धनसंख्या आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. अशा प्रकारे आज आपलं परिमेय संख्या व त्यावरील क्रिया यांच्यावर आधारित स्वाध्याय 3.2 पूर्ण झालेला आहे. या पुढील स्वाध्यायासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.